धन्यवाद दीपक. सर्वांना विनंती आहे त्यांनी आपापल्या स्थानावर स्थानापन्न व्हावे. यानंतर मी आपल्या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचकावर बोलवतो. आजच्या या सुंदर संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग आणि माझ्या प्रिय सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही तिथे बसून आम्हाला बघताय, ते जेवढा आनंद तुम्हाला तिथे बसून आम्हाला बघण्यात मिळत नसेल ना, तेवढा आम्हाला इथे बसून तुम्हा सगळ्यांना बघण्यात आनंद वाटतोय. मी म्हणेल मागच्या 1.25 वर्षामध्ये जेवढी तुमची ओळख नाही झाली मला, तेवढी आज ह्या 3 तासात झाली. खरंच खूप कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं. आणि मुख्यतः हा कार्यक्रम आजचा जो आपण कन्व्होकेशनचा किंवा पदवी प्रदान समारंभाचा आपण ह्या ठिकाणी राबवला, रिअली स्टुडंटमधलं रिलेशनशिप म्हणा, पालकांमधलं आणि विद्यार्थ्यांमधलं जे ऋणानुबंध किंवा जे प्रेम म्हणा, त्याचबरोबर अध्यापकांच्या, आम्ही कमी असू अध्यापक, वाईट नका वाटून घेऊ, आम्ही सगळ्यांच्या बरोबरीचे आहोत. तिकडे 65 आणि आम्ही इकडे 4-5 जण खूप आहोत. तर आपला आपापसामधलं असलेलं प्रेम किंवा आपल्यामध्ये असलेली भावनांची देवाणघेवाण, रिअली आज ह्या सगळ्या गोष्टी बघून खरंच आम्हालासुद्धा आमचं मन भरून आलं. जसं प्रत्येकजण आपल्या आईच्या बाबांच्या गळ्यामध्ये ते मेडल घालत होते किंवा त्यांच्यासोबत जे मी म्हणेन सर्टिफिकेट दिल्यानंतर किंवा जेव्हा ते प्रमाणपत्र दिलं जात होतं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना, त्यांचे इमोशन्स बघून रिअली आम्हालाही डोळ्यात पाणी येत होतं. खरंच प्रेम असावं तर असं, आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे. मी म्हणेन असं प्रेम, असा आपलेपणा, असे ऋणानुबंध आपल्याला इतर ठिकाणी मिळत नाहीत, आपल्या भारतामध्येच मिळतं. आणि विशेषतः पोद्दारमध्ये माझा 2रा-3रा हा कार्यक्रम असेल. पोद्दारमधला दुसरा आहे. मागच्या वर्षी मी होते. तर मी म्हणेन मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मी म्हणेन अजून द बेस्ट कन्व्होकेशनचा प्रोग्राम झाला. म्हणजे मागच्या वर्षी चांगला नाही झाला असं नाही आहे, परंतु ह्यावेळेस अजून तुम्ही खूप एन्थुसियास्टिक मला दिसलात. आणि असंच उन्नतर पुढच्या वर्षी सुद्धा मी असं म्हणेन चांगला झाला तर, की रिअली मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्ती ग्रेट छान केलं म्हणून. चला असो, पण आजचा कार्यक्रम रिअली ज्यांनी ऑर्गनाईज केला, मला माहिती नाही कोणी ऑर्गनाईज केला, म्हणजे तुम्ही सगळे स्टुडंट इतक्या एकत्रितरित्या काम करत होतात की मला खूप छान वाटलं. मी म्हणेन आज जसं मला प्रत्येक वेळेस थोडंसं काय अधिष्ठाता झाली, अजून काही जरी झाली ना, की मला माहिती आहे जेव्हा विद्यार्थी इथून सोडून जातो ना, तर त्यावेळेस मला थोडंसं वाईट वाटतं. जेव्हा मी डिपार्टमेंटला HOD होती त्यावेळेससुद्धा PG जेव्हा जायचे ना सोडून, तर मलाही एक मनामध्ये थोडीशी हुरहुर लागायची. जसं मुलगी सासरी जाताना जी हुरहुर आपल्या आईला असते ना, तशीसुद्धा एक हुरहुर मला तुम्ही जाणार आहात थोडंसं वाटतं असं. पण ते निगेटिव्हिटी मी तुम्हाला देणार नाही. निश्चितच एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडून तुम्हाला आहे, खूप सारे ब्लेसिंग्स माझ्याकडून तुम्हाला आहेत, आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला आहेत. आणि ज्या एनर्जीनी तुम्ही एवढे वर्ष 5.5 वर्ष इथे काढलात, तीच एनर्जी कन्सिस्टंटली राहू द्या तुमच्या आयुष्यामध्ये. आणि त्याच एनर्जीनी समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे, आपल्या आईबाबांसाठी आपलं काहीतरी देणं आहे. आपण त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होत नसतो. ह्या सगळ्या भावना तुमच्याकडे असणार आहेतच, दिसतही होते. ह्या सगळ्या आजच्या दिवसभर आपल्या इव्हनिंगच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये त्या तशाच कॉन्स्टंट ठेवा. आणि आमचे भरभरून मी म्हणेन की पोद्दारला एक ब्लेसिंग आहे, नॅचरल ब्लेसिंग आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या पॅरेंट्सचे सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत. आम्हा सगळ्यांचे सुद्धा खूप सारे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत. त्या आशीर्वादाला सोबत घेऊन चाला आणि असंच पुढचं आयुष्य तुमचं खूप सुंदर रीतीने तुम्ही घडवाल. मी म्हणेन घडवाल, कारण कसं असतं प्रत्येक गोष्ट आपल्या डेस्टिनीने मिळत नसते. त्यामुळे
मी म्हणेन त्या डेस्टिनी बरोबर आपल्या कार्याची जोड हवी आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही पुढे चालणारच. मी जास्ती वेळ नाही घेणार, फक्त एक छोटीशी कविता मी तुमच्यासाठी बोलेन. भावना आहेत, माझ्या भावना म्हणा, पॅरेंट्सच्या भावना म्हणा, कोणाची भावना समजा तुम्ही. जे आतून मला जे वाटतंय, मी शक्यतो वरवरती अशी वागत नाही. मला जे आतून वाटत असते ते मी बोलत असते. तर ह्या भावनांमधून तुम्ही माझ्या अंतर्मनामध्ये काय चाललं असेल ते जाणून घ्याल, पॅरेंट्सच्या मनामध्ये काय चाललं असेल ते जाणून घ्याल. तुम्ही प्रत्येकजण आपल्या पॅरेंटचे एक स्वप्न आहात. तू एक रुंझुंत स्वप्न आहेस, तू एक रुंझुंत स्वप्न आहेस, कधी नाजूक, कधी अल्लड, किलबिलत्या पाखरासारखं. प्रत्येकाच्या वागणुकीतून हे आपल्याला जाणवत होतं. काही जणांमध्ये अल्लडपणा आहे, काही जणांमध्ये खूप जास्ती एक्सेस मॅच्युरिटी दिसत होती. तर मी म्हणेन तू एक रुंझुंत स्वप्न आहेस, कधी नाजूक, कधी अल्लड, किलबिलत्या पाखरासारखं. तुझ्या मनात आहे बळ, ज्या बळाला घेऊन तुम्ही आज चालला आहात. तुझ्या मनात आहे बळ, आकाशी घे उंच भरारी, कोर कर्तृत्वाची नक्षी. हे सगळं तुमच्या हातात आहे. काय करायचं काय नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. आकाशी घे उंच भरारी, कोर कर्तृत्वाची नक्षी. हे सगळं करत असताना वावानंतर स्वाभिमानी हो जरा, तेव्हाच मनाच्या सरी बरसतील. झुंज दे संकटांना, झुंज दे संकटांना, पण जप स्वतःचं अस्तित्व. एखाद्या निश्चितच लाईफ काही स्मूथ नसतं, काही ना काहीतरी गोष्टी येणारच, पण ती करत असताना सुद्धा स्वतःचं अस्तित्व, स्वतःचे संस्कार जपून त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्ट्रॉंगली फेस करणार निश्चितच. पण हे सगळं करत असताना ज्या काही गोड आठवणी, मी म्हणणार कडू आठवणी म्हणणार नाही, 5.5 वर्षाच्या आतासुद्धा ह्या दिवसाच्या ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत, ह्या आठवणींना मात्र काय करायचे आपल्याला, नाती मात्र जरूर जप, पण शोध त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व. ह्या सगळे जे नाती आपण डेव्हलप केलेले आहेत एवढ्या दिवसांमध्ये, ह्या 1.25 वर्षामध्ये तुमचं माझ्याशी जे नातं मी जपते, ॲज ए तुम्ही माझे स्टुडंट आहात. आणि कधीही मला स्टुडंट हे प्रिय आहेतच. अगोदरही माझं जर हिस्ट्री विचारली तर मला मुलांबद्दल खूप आपुलकी प्रेम वाटतं. त्यांच्यासाठी मला जे करता येईल ते मॅक्स करण्याचा प्रयत्न करते. ते हेच नातं मी वाघबोडीला आत्ता बोललं, परत असल्याची आठवण करेल. मी म्हटलं तुला आता मी नक्कीच लक्षात ठेवेन परफेक्टली जोपर्यंत आहे. तर हे सगळे ऋणानुबंध आपले असेच असतील. आणि तुम्ही पोद्दारमधून आता जरी जात असाल तरी हे नातं निश्चितच तुमचं पोद्दारबरोबर आहे. ॲज ए अधिष्ठात्री म्हणा तुम्ही मला, किंवा एक कोणतंही नातं माझ्याबरोबर तुम्ही लावू शकता. एक आई म्हणा किंवा कोणतंही नातं तुम्ही माझ्याशी लावा. हे असंच निरंतर छान नाजूक नातं तुमचं माझ्याबरोबर निरंतर राहू द्या. असंच प्रेम पोद्दारबद्दल निरंतर राहू द्या. आणि ह्याच आठवणींना घेऊन मी म्हणेन आजचा कार्यक्रम खूप छान झाला. याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅम. आपल्या शाबासकीच्या शब्दांनी आम्हाला खरंच प्रोत्साहन मिळाले. आशा करतो की तुम्ही अशाच सदैव आमच्या पाठीशी राहा. तुमच्या मौल्यवान कौतुकास्पद शब्दांबद्दल खूप खूप आभार. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी हरिकेन्स बॅचचे विद्यार्थी डॉक्टर सौरभ वाघमोडे यांना मंचावर बोलवतो. सो आपण ते स्किप करतोय. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचकासमोरील स्थानावर विराजमान व्हावे. कॉलेजमध्ये घालवलेले सोनेरी क्षण भेटतील का पुन्हा? पेपरच्या काळात ग्रुप स्टडी करायला भेटेल का पुन्हा? मित्रांची टोळी घेऊन हॉस्टेलच्या कट्ट्यावर टिंगल टवाळ्या करायला भेटेल का पुन्हा? लास्ट बेंचवर बसून डबा खायला भेटेल का पुन्हा? एक बाईक ट्रिपल सीट फिरण्याचा अनुभव भेटेल का पुन्हा? बोरिंग लेक्चरला सरांचा डोळा चुकून झोपायला भेटेल का पुन्हा? पायऱ्यावर बसून केसांना तेल लावत गप्पा मारायला भेटेल का पुन्हा? तुटपुंजा सामानात बनवलेली हॉस्टेलवाली खिचडी खायला भेटेल का पुन्हा? जेवता जेवता माहिती आहे का तुला काय झालं वाली गॉसिप करायला भेटेल का पुन्हा? दुखी खचलेल्या मित्राला सावरण्यासाठी जागवलेली रात्र भेटेल का पुन्हा? कॉलेजमध्ये घालवलेले हे क्षण भेटतील का पुन्हा?
5.5 वर्षापूर्वी अनोळखी चेहरे घेऊन एकमेकांना भेटलो, एकमेकांचे घट्ट मित्र झालो, एकमेकांना भांडलो, लढलो, एकमेकांची थट्टा मस्करी चेष्टा केल्या, एकमेकांचे सुख खांद्यावर मिरवून सामील झालो, तर एकमेकांच्या दुःखात खांद्यावर डोकं ठेवून रडलो. खरंच ही 5.5 वर्षे डोळ्यांच्या पापण्या मिटल्यागत पटकन निघून गेल्या, समजलंच नाही. शेवटी गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी. असा हळवा विचार इथे उपस्थित प्रत्येक हरिकेन्स बॅचच्या विद्यार्थ्यांच्या मनात चालू असेल. दरवर्षीच एक नवीन बॅच महाविद्यालयात प्रविष्ट होते. नवीन बॅच, नवीन विद्यार्थी, नवीन आठवणी, नवीन मित्र, नवीन मैत्रिणी, आणि या सर्व प्रदीर्घ प्रवासात उरतात त्या गोड अशा आठवणी. अशा या गोड आठवणींना या बॅचने 5 वर्ष जगलेल्या त्या अमूल्य क्षणांना उजाळा देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत. एक अनजानी सी राह में निकल चले कुछ अरमान लिए, जीने का कुछ अलग सा अंदाज था, आँखों में कुछ नया सा ख्वाब था. तो गाइस, कुर्सियों की पेटियां बांध लीजिए, बिकॉज वी आर प्रेजेंटिंग टू यू द मोस्ट अवेटेड मोमेंट ऑफ टुडेज इवेंट, जर्नी ऑफ बैच 2018 हरिकेन्स. चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. ओ, 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 इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. हां, तुम्हीच काय चाललंय इथं? आले मोठे स्टेतो ॲप्रन घालून स्वतःला डॉक्टर समजलाय का? अरे बेट्यांनो, अजून 5.5 वर्ष बाकी आहे, समजून घ्या.
आणि गणपती उत्सवाची तर मजाच वेगळी असते. चला तर मग बघूया पोद्दारच्या राजाचं आगमन. लाख कोई धमकारे, हम तेरी राहों पे चलते, हम नहीं रुकने वाले. मेरा देवा देवों का देवता, माझा देवा देवों का देवता, पैर रुकने न सके, झुकने न देगा. पीछे पीछे तेरे छक मार के पूरी समझ में आई ना, भूल ले ओ चाहे सब दुनिया, हम सा प्रेमी ना मिली है तुमका कहीं. हक लकड़ी मन धड़कत है, तन माया अग्नि धड़कत है, जब जब लगावत हो तुमका कहीं. तुझ पे ना एतबार मुझे, फीका लगे तेरा प्यार मुझे, मैं न बनाऊं दिलदार तुझे, सारे सपने थे झूठे अब तक डर के. दिल जाने रब जाने खबर पे मैं मेरे अब दिल हार के, गलती से गलती की कभी पीछे पीछे मेरे धक्का मार के. झटका जरा सा महसूस हुआ, एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा. दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉटचा शॉट नको रे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुए मैं उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुए मैं उड़ा. जिंदगी जिंदगी कधी एक्झामचं टेन्शन तर कधी ॲन्युअलची एक्साइटमेंट.
कधी आदल्या रात्री केलेली पार्टी व त्या रात्री घायल झालेल्या मित्राची दुसऱ्या दिवशी केलेली नाईट ड्युटी. खरंच हसत खेळत हे 5.5 वर्षे कसे निघून गेले काही कळालंच नाही. तर आज ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण म्हणजे हरिकेन्स बॅचचा दीक्षांत समारंभ. चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम यत्र सर्वत्र जनमानम भर्गो देवस्य धी. एक्सक्यूज़ मी सर. सर ये फर्स्ट ईयर के न्यू एडमिशन्स कहाँ पर हो रहे हैं? फर्स्ट ईयर हाँ. ये बिल्डिंग छोड़ के ऑफिस बिल्डिंग है, उसके फर्स्ट फ्लोर पे एडमिशन प्रोसेस स्टार्ट हो रही है. ओके थैंक ओके यू. है तो टेढ़ी मेरी राहें उल्टी पुल्टी बातें सीधी लगती है. तू है तो झूठे मूठे वादे दुश्मन के इरादे सच्चे लगते हैं. जो दिल में तारे वारे दे जगा वो तू ही है जो रोते रोते दे हंसा तू ही है वही. जाने क्यों दिल जाता है तू है तो I'll be alright. जाने क्यों दिल जाता है तू है तो I'll be alright. सारी दुनिया एक तरफ है हम हर खुशी तो दूर भागे मिल रहे हैं हम. But when you smile for me the world seems alright. ये मेरी जिंदगी पल में ही खिल जाए जाने क्यों. जाने क्यों दिल जाता है तू है तो I'll be alright. जाने क्यों दिल जाता है तू है तो I'll be alright. प्रेशर कुकर जैसे सर की बच जाए ना सीटी तब तक मार रट्टा मार. ओ पटक पटक के सर गिरा दे नॉलेज की दीवार. रट्टा मार चढ़ जाए जो बुखार कॉफी से तू उतार घिस घिस के भेजा कर ले तेज धार यार. रट्टा मार ओ रट्टा मार रट्टा मार रट्टा मार. ओ भूल जाए एवरेस्ट चढ़ जा तू किताबों के पहाड़ 100 बार. रट्टा मार जरा जोर से वो टकपक ब्रेन को तोड़ा उसको चाबुक मार जोरदार. रट्टा मार जरा जोर से डर के मिलेगा क्या लेगा क्या तू उखाड़ कट कट के पीछा टॉनिक जीत का यार. रट्टा मार रट्टा मार रट्टा मार रट्टा मार. At the end of the day ऊपर तेरे लकी है परफॉर्मेंस की तलवार. ऐसी दरिया है ये रिमेम्बर कर ले जो डूबे वो ही होता है पार. जो भी आए यहाँ पे उसको चांस एक मिलती है. हर नजर की यहाँ पे सोचो एक मंजिल ही है. मौका मिले तो खोना नहीं कि आएगा ना ये बार बार.
अगर लाइव बैंड बजा रही हो ना तो नाच लेना चाहिए। नाच मेरी जान होके मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु मार चलांगे झूले गगन तू छोड़ के सारे किंतु परंतु नाच मेरी जान होके मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु नहीं जमा नहीं जब तक दिला से नहीं जमा नहीं जब तक दिला से ओ हाय 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 मनवा करता मुझे हाय नहीं जमा नहीं जब तक दिला से रिश्ता हमारा जैसे कि डोरी से जुड़ी हो पतंग 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 तुझसे बिछड़ के चल न सकूंगा एक भी मैं कदम 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 रिश्ता हमारा जैसे कि डोरी से जुड़ी हो पतंग 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 तुझसे बिछड़ के चल न सकूंगा एक भी मैं कदम 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 पल पे मुझको बस तूने बिठाया जीने का नुस्खा यही तूने बताया छेड़ घटा को मन के पवन तू छोड़ के सारे किंतु परंतु नाच मेरी जान होके मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु मार चलांगे झूले गगन तू छोड़ के सारे किंतु परंतु नाच मेरी जान होके मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु मैं तेरे में
सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधियां। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी यादियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी यादियां। तपते थे रस्ते लोहे से बसते, बसतों में तू भर चला आसमां। आएंगी सदियां, जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निगाह। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधियां। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी यादियां। मंजर है ये नया, मंजर नया। जो हरिकेन्स की बैच हमारे सरकार की जो है वो बहुत ही अच्छी बैच थी, बहुत ही एक्टिव और डायनामिक बैच थी। और सभी क्षेत्र में वो अच्छे परफॉर्मेंस करेंगे ऐसा मुझे लगता है। और भविष्य के लिए मैं उनको शुभकामनाएं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और उत्तर कॉलेजची लाडकी हरिकेन्स बॅच आहे, त्याची आज कॉन्व्होकेशन सेरेमनी आहे। गेले 5.5 वर्षामध्ये या बॅचनी या कॉलेजमध्ये अतिशय उत्कृष्टपणे परफॉर्मन्स, आणि या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ही मॉडर्न गुरुकुलची सगळ्यात पहिली बॅच होती। बॅचच्या सगळ्या माझ्या आवडत्या आणि लाडक्या स्टुडंट्सना त्यांच्या भावी प्रोफेशनल लाईफसाठी आणि पर्सनल लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा। अगदीच मला अत्यंत आनंद होत आहे की या हरिकेन्स बॅचचं कन्व्हर्सेशन होत आहे। त्या 4.5 वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर ते आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाढणार आहे। त्यामुळे त्याच्या खूप साऱ्या मेमरीज आमच्यासोबत आहेत। Hello Hurricanes, from your first day in Kotak to becoming a doctor, I'm really happy to see you all grow. Antasti Prarambha, this convocation day is your new beginning. Congratulations and all the very best. माझी जिव्हाळ्याची बॅच म्हणजे हरिकेन्स बॅच। ते रात्रभर जागणं शेवटचा दिवस आहे। अशा दिवशी वाईट वाटणं साहजिक आहे। शेवटच्या दिवशी माझ्याही डोळ्यात पाणी होतं, तुमच्याही डोळ्यात असू शकतं, असावं तसं नाही, कारण तू सोन्यासारखी जागा आहे। सोडून जाताना थोडा त्रास होणारच। एका गोष्टीचा अंत झाला तरच नवीन गोष्ट चालू होते, असा विचार मनात धरून तुम्ही तुमची पुढील भविष्याची वाटचाल चालू करावी, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो। ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर। संपूर्ण हरिकेन्सला पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा। हरिकेन्स बेस्ट ऑफ लक। और ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी
चली तेरी यारी। इस बेढंगी दुनिया के संगी हम ना होते यारा, अपनी तो यारी अतरंगी है रे। हर बेरंगी शामें उमंगी बस उमंगी यारा, अपनी तो यारी अतरंगी है रे, अतरंगी रे। अपने हिसाब से दिल की किताब पे कुछ तो नया लिखो यारो, अंजाम की फिक्र ना करती ये उम्र, फिर क्यों भला डरो। है जुनून सा जीने में, है जुनून सा सीने में, है जुनून। टूटा है तो जुड़ा है क्यों, मेरी तरफ तू मुड़ा है क्यों। हक नहीं तू ये कहे कि यार अब हम ना रहे, एक तेरी यारी का ही सातों जन्म हकदार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। हा तर झाला तुमचा मेमरी व्हिडिओ, पण आमच्या लाडक्या सिनियर्सला आम्ही काहीतरी सरप्राईज दिलंच पाहिजे ना, तर तुमच्यासमोर एक सरप्राईज व्हिडिओ सादर करण्यात येत आहे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे।
छान वाटतंय. फक्त विषय असा आहे यांच्यावर आता घरी दाखवू शकतो की नाही याची भीती वाटते मला. एवढं 5 वर्षाच्या मेमरीज होत्या ते आता कशा एक्सप्रेस केल्या असतील कोणी ते घरी जाऊन बघावं लागेल आता. तर एखादा तुमच्या बॉन्डिंग तुमच्या ग्रुपचा तुमच्या बॅचचा तर एखादा फेमस किस्सा सांगा की जो ज्युनियर्सला पॅरेंट्सला थोडंसं ठीक वाटत म्हणजे व्यवस्थित आहे. किस्से भरपूर आहे पण ते ना पॅरेंट्सला सांगण्यासारखे ना एवढा वेळ पुरेल की ते आता सांगावे. 5.5 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इथे आलात तेव्हाचा नवीन कोर ॲप्रॉन आणि आत्ताचा तुमच्या मेमरीजने भरलेला ॲप्रॉन त्याच्यात तुम्हाला काय मेमरीज दडलेल्या आहेत त्या आमच्याशी शेअर करा तुम्ही. एप्रॉन काफी नाही आहे की एवढ्या 5 वर्षातल्या मेमरीज सगळ्या शेअर करायला. या सगळ्या लोकांसोबत बनलेला जो बॉन्ड आहे तो कसाच विसरू शकत नाही. खूप जास्त मेमरी बनल्या. कोविडमुळे हाला की आमचे 2 वर्ष गेले त्याच्यामध्ये अजून खूप काही होऊ शकलं असतं पण हे सगळे बेस्ट लोक आहेत. बेस्ट एक्सपिरियन्स भेटला. ही लाईफ टाईम मेमरीज असतील आणि सगळे ज्युनियर्स तुम्ही पण खूप छान करायला लागलात आणि बेस्ट आहे सर. खूप छान. लास्ट डे ऑफ झालेला आहे कसं वाटतं फिलिंग्स काय फिलिंग्स काय आता सांगू तुला असं वाटतच नाही की लास्ट डे आहे. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं काही केलं जाईल या वेळेचं कारण ज्या प्रकारे आपल्या हॉस्टेलचं जे वातावरण आहे त्या हिशोबाने तुम्ही जे केलं ते भरपूर खूप चांगलं होतं आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडलं. त्यांचा कार्यक्रम पण आम्हाला खूप आवडला. सो इट वॉज अ गुड जर्नी. हॅलो मॅम, तुमचा पोद्दारमधला एक बेस्ट एक्सपिरियन्स. माझ्या फर्स्ट इयरचे एक्झाम्स आणि स्पेशली फायनल इयरचे लायब्ररी डेज. लायब्ररी देऊन हॉस्टेलने काय देऊन गेलं मुंबईने काय देऊन बरंच काही दिलं हॉस्टेलने. हा प्रवास एकतर एकट्याने करण्याचा नसतो सगळ्यांनी एकत्र करण्याचा असतो. सो या फिलिंग्स माझ्या एकट्याच्या नाही आहेत सगळ्यांच्या आणि या सगळ्यांच्या फिलिंग्स या व्यक्त होतात कॉन्व्हर्सेशनच्या. थँक्यू. वेळेच्या अभावी आम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवू शकलो नाही त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी हरिकेन्स बॅचचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर ओमप्रकाश कंटे यांना मंचावर आमंत्रित करतो. नमस्कार. खरं तर शब्द उरले नाही. एवढं प्रेम शेवटी म्हणेल माय बॅच माय प्राईड. किती भांडण असेल तर त्या भांडणात पण त्यांचं प्रेम होतं. आणि हा प्रोग्राम करण्यासाठी हे 100 लोकांचं एकत्र आणण्यासाठी आणणं खूप अवघड गोष्ट होती. मोठ्या जसं डीन परमिशन डीनकडून परमिशन घेणे असो किंवा छोट्या एक ज्युनियरने इथून ते तिथपर्यंत टेबल उचलणे असो इथपर्यंत वाटा या जर्नीमध्ये ज्यांनी दिला त्यांसाठी खूप खूप आभार मानतो मी. मान्यवर डीन मॅम, शुक्ला सर, कुलदीप कोहली सर, नानल सर त्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली तर त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कानाकोपऱ्यातून आलेले पाल्यवर्ग एवढा वेळ थांबलेत ते त्यांच्या पाल्यांसाठी त्यांचा पण खूप खूप आभार. शौर्यबाईचा खूप आभार. त्यांनी पाठिंबा असाच राहू दिला सोबत. आणि शेवटी वायकिंगचा म्हणावा तेवढा आभार तेवढा कमी असेल. त्यांनी आमचा पहिला ॲन्युअलचं बघितला आणि खूप मजा केली त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला कॉन्व्होकेशन दिलं हे मानाचं असं मला वाटतं. मी सगळं विसरलो आहे. मी सगळं पाठ करून काय आलो नव्हतो पण आता वेळेच्या अभावाने खूप मला शॉर्ट करावं लागलं. त्यावेळेत आपण व्हिडिओ प्ले करूया. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. हॅलो मॅम, तुमचा पोद्दारमधला एक
बेस्ट एक्सपिरियन्स माझ्या फर्स्ट इयरचे एक्झाम्स आणि स्पेशली फायनल इयरचे लायब्ररी डेज देऊन हॉस्टेलने काय देऊन गेलं मुंबईने काय देऊन बरंच काय दिलं हॉस्टेलने. हा प्रवास एकतर एकट्याने करण्याचा नसतो, सगळ्यांनी एकत्र करण्याचा असतो. सो या फिलिंग्स म्हणजे एकट्याच्या नाही आहेत सगळ्यांच्या, आणि सगळ्यांच्या फिलिंग्स या व्यक्त होतात कॉन्व्हर्सेशनच्या. सर ॲप्रॉन वेअरिंगचा फर्स्ट डे आणि लास्ट डे मला कसला डिफरन्स काय त्याच्यात भारी काय म्हणजे स्पेशल काय सर ॲप्रॉन वेअरिंग? जो आपण फर्स्ट इयरमध्ये ॲप्रॉन घालतो तो एक सुपरमॅनसारखी फिलिंग येते की एक सुपरसूट घालतो आहे आपण आणि ती वेगळीच फिलिंग असते, गुजबमसारखी फिलिंग असते. आणि जेव्हा आपण इंटर्नशिप कंप्लीट केल्यावर त्या परत एकदा ॲप्रॉन घालतो ते एक प्राऊड फिलिंग होते. आणि एक सोसायटीमध्ये आपण एक सर्वंट आहोत आणि पेशंटसाठी आपण एक चांगल्या पदावर किंवा एक त्यांची केअर करणारे एक पर्सन आहोत असं होतं. 2018ला तुम्ही जेव्हा डे फर्स्टला आले त्या दिवशी तुम्ही ॲप्रॉन घातल्यावर तुम्हाला काय वाटलं, फर्स्ट फिलिंग काय आलेली? ॲप्रॉन घातल्यावर तर पहिले चिडवलं यांनी, त्यामुळं काढून टाकलं. फिलिंग वगैरे काय आली नाही, पण एवढे कसं वाटतं सर लास्ट इयर फर्स्ट डे ऑफ द पोर्टल लास्ट डे ऑफ द फर्स्ट डे ऑफ पोर्टलची सुरुवात पण इथूनच झाली होती आणि आता शेवट पण याच ठिकाणी होतं. एकदम चांगलं वाटत आहे, सगळे या ठिकाणी एकत्र येतात. एकदम चांगली फिलिंग आहे, मिक्स फिलिंग आहे. थोडं दुःख पण वाटतं, थोडं चांगलं पण वाटतं की इथून एक नवीन जर्नी सुरू होईल आणि इथला जो सहवास मित्रांचा तो पुढे लावेल का नाही असं नाही, पण इथले जेवढे दिवस काढले तेवढे सगळे सुखात काढले. स्पोर्ट्स ऑफ द इयर होते आपण 2024 त्याच्याबद्दल काय कशी मोमेंट कधी ती मोमेंट माझ्यासाठी बेस्ट होती, कारण की फर्स्ट टाइम कोणतीतरी ट्रॉफी या पोद्दारमध्ये इंट्रोड्यूस केली. आणि फर्स्ट नाही तर तुमच्याकडे कमीत कमी खजिना आहे तर ट्रॉफीचा नाही, मला ट्रॉफी मॅग्नेटमधून ओळखला जाते सर पोद्दारमध्ये. पण ती एकमेव ट्रॉफी जी अशी जी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की ती ट्रॉफी म्हणजे वाटलं नव्हतं कधी मिळेल, पण ग्लॅड समजतं स्वतः आलं की मला ती मिळाली आणि सगळ्यांनी मला त्या लेवलचं समजलं की मी खेळू शकतो. सगळ्यांचा आभार मानतो. मॅम आज तुमचा ॲप्रॉन सेकंड डेचा दिवस आहे, आज तुम्ही ॲप्रॉनवर तुमची मेमरीज शेअर करता, तुम्हाला कसं वाटतं? खूप जास्त चांगलं वाटत आहे. आय गॉट दिस 3 पीपल इन माय लाईफ, दे आर फॉर एव्हर फॉर मी. आणि म्हणजे सगळ्यांचं फ्युचर व्यवस्थित व्हावं बस एवढं वाटतं आणि टच कधी आपलं तुटलं नाही पाहिजे, बस एवढंच. तू जो नजरों के सामने कर होगा नहीं, तुझको देख बिन मर ना जाऊं कहीं, तुझको भूल जाऊं कैसे, माने ना मनाऊं कैसे, तू बता रोके ना रुके सर फर्स्ट डेला आणि लास्ट डेला डिफरन्स काय होता नेचरमध्ये सर्वांच्या फुलांच्या बॉन्डिंगमध्ये? फर्स्ट डेला असं होतं की सगळे ओळखी होते, सगळ्यांशी आम्ही फक्त बोलत होतो की कोण कसं आहे, कोण भेटून जाईल चांगलं काय नाही, हा विचार होता. आणि आता एवढे चांगले मित्र भेटले की त्यांना सोडून जायची इच्छा होत नाही आहे. ओके सर, थँक्यू सर. डिफरन्स एका शब्दामध्ये फर्स्ट डे आलं तेव्हा एफ डी आवडतं, आता काय देणार आहे बस सर एवढा लाज नाही. तर मित्रांमध्ये काय चेंजेस झालेले आहेत? मित्र सर चेंजेस नाही झाले, मोठे झाले पूर्ण मोठे झालेत. आणखी कसं वाटतं सर शेवटच्या दिवशी कसं वाटतं? मेनली गोविंद सर. सर नाही आधी रॅगिंग होत होती त्याच्यामुळे रडत होतं, आता जातो त्याच्यामुळे रडत आहे, बाकी काही नाही. सर आम्ही आता वेळ आली आहे त्या क्षणांची ज्याची सर्व हरिकेन्स बॅच आतुरतेने वाट बघत आहे. सो प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. ग्रॅज्युएट्स, हरिकेन्स बॅच, लेट अस सेलिब्रेट आवर सक्सेस. रिमूव्ह युअर कॅप्स अँड लेट आवर अचीवमेंट्स शाईन. यू हॅव अर्न दिस मुवमेंट अँड वी आर ऑनर्ड टू शेअर इट विथ यू. कम ऑन हरिकेन्स बॅच, कम ऑन स्टेज. सर्व मान्यवरांचे धन्यवाद, त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू द बिलव्ड सिनियर्स हरिकेन्स बॅच. थँक यू सो मच एव्हरीवन फॉर जॉइनिंग अस इन दिस स्पेशल मोमेंट. विशिंग यू अ व्हेरी ब्राईट फ्युचर टू ऑल द ग्रॅड्स. वी विल मिस यू हरिकेन्स. तेरी हजार
शाबाशी